नमस्कार. मागच्या 3-4 दिवसापासून तुम्ही नसरापूर अत्याचार प्रकरण न्यूजमध्ये टी व्हीवर सगळीकडे पाहिलं असेल. ही न्यूज थंड होते न होते तोच बीडमध्ये एका 3 वर्षाच्या मुलीवर तिचा सख्खा आजोबा अत्याचार करत होता अशी बातमी आली. मागच्या काही महिन्यांपासून तो त्याच्यावर अत्याचार करत होता आणि आज सकाळी परत मी बातमी वाचते पुण्यामध्ये, आय थिंक पिंपरी चिंचवडमध्ये समथिंग, की तिथे एका मुलावर अत्याचार झाले. अरे म्हणजे कोण सेफ आहे? माझ्या एजच्या मुली या समाजात सेफ नाही आणि ही गोष्ट ना कुठेतरी बॅक ऑफ द माइंड आम्ही हे एक्सेप्ट केलं आहे की भाई मी जर बाहेर कुठे जात असेल ना तर मी नाही आहे सेफ. पण ही छोटी छोटी मुलं, अरे ही 3-4 वर्षाची मुलं यार, ती पण सेफ नाही आहेत. काय कळतं त्यांना? काय जग बघितलं आहे त्यांनी? म्हणजे माझ्या एजची मुलं सेफ नाहीत ना, हे नॉर्मलाइज झालं अनफॉर्च्युनेटली आपल्या समाजामध्ये की ओके रोज उठून एखादी न्यूज येते आहे आणि आता असं ना की रोज मरे त्याला कोण रडे अशी गोष्ट झालेली आहे. सॉरी. पण ही 3-4 वर्षाची मुलं छोटी छोटी यांच्यावर अत्याचार होत आहेत ना, ही गोष्ट प्लीज नॉर्मलाइज नको व्हायला आपल्या समाजामध्ये. कारण हे जर नॉर्मलाइज झालं ना तर तुम्ही विचार करा आपला समाज कुठे चालला आहे, कुठे रसातळाला जाऊन पोहोचतो आहे आपला समाज. म्हणजे काय विकृत मानसिकता आपल्या समाजामध्ये पसरते. आणि मी तर म्हणते ह्या काही केसेस आहेत ज्या बाहेर आल्या, अशा किती केसेस असतील ना ज्या आल्याच नसतील. बऱ्याचदा फॅमिलीमध्येच अशा गोष्टी घडत असतील आणि लोकलाजेपोटे कंप्लेंट्स पण रजिस्टर होत नसतील. बीडच्या प्रकरणामध्ये तेच झालं ना बघा. म्हणजे आता लकीली त्या फॅमिलीने त्या आजोबाला दिलं पोलिसांमध्ये. जो सख्खा आजोबा मुलीचा, म्हणजे बाहेर नाही तर नाही, आतही नाही, मोठ्या वयाच्या मुली सेफ नाही तर नाही, छोटी चिमुरडी छोटी छोटी मुलंसुद्धा सेफ नाही. अरे म्हणजे काय बोलायचं यार. किळस आहे तो किळस. या सगळ्या गोष्टी बघितल्या ऐकल्या ना की किळस यायला लागला. आता उद्या उठून परत एखादी न्यूज येईल. या मुलींना शिकवणं बस झालं आता की असंच वागा, असंच करा, त्यांच्यावर रेस्ट्रिक्शन्स आणणं. मला सगळ्या गोष्टी मान्य आहेत की मुलींच्या प्रेमापोटी, काळजीपोटी समाज ना लहानपणापासून डिरेक्टली इनडिरेक्टली बऱ्याच गोष्टी बिंबवतो मनावर. पण आता फक्त मुलींना नाही यार, मुलांनासुद्धा सांगा की तुमच्यामुळे कोणाला अनसेफ फील नाही झालं पाहिजे. एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला दिसतं आहे की हे चुकीचं घडतं आहे तर तिथे बोललं गेलं पाहिजे की नाही. मुलांना गुड टच, बॅड टच या गोष्टी शिकवल्या गेल्या पाहिजेत. अगदी मुलांना, मुलींना, सगळ्यांना. एखाद्या ठिकाणी एखाद्या मुलीच्या बाबतीत चुकीची गोष्ट घडली ना की समाज लगेच येतो की तिने असेच कपडे घातले असतील, ती अशीच वागत होती असेल, ती असंच होतं. ही छोटी छोटी मुलं आता ह्यांच्या बाबतीत काय, ह्यांनी काय कपडे घातले होते, कशी वागत होती, हे आता ॲक्सेप्ट करा ना की कपड्यांपेक्षा, वागण्यापेक्षा समोरच्या माणसाच्या मनात विकृती आहे, तो विकृत मनाचा माणूस आहे. हे पण बोललं पाहिजे यार कोणीतरी. प्रत्येक वेळी मुलींना ब्लेम करून नाही चालत. तर ह्या मुलांमध्ये तुम्हीच विचार करा, ते छोटे छोटी मुलं काय त्यांचे कपडे असतील, काय त्यांना जग कळलं असेल, काय त्यांची शरीर रचना असेल, जिथे ह्या माणसांची विकृत बुद्धी पोहोचते. काय बोलणार यार.